गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आता आपण CDPचे PYQ पण बघतोय. म्हणजे जेवढे तुम्ही PYQ समजून घेणार त्याच आधारे तुम्ही CTET पास करू शकतात. आणि CDP म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, अध्यापनशास्त्र. CDPचे जेवढे प्रश्न असतात तुमच्या संज्ञानात्मक अवलंबून असतात. संज्ञान म्हणजे विचार प्रक्रियेवरच अवलंबून असतात. त्याच्यामुळे CDPचा अभ्यास करताना आपली विचार प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. कारण जेवढा तुम्ही माइंड विद्यार्थ्यांसंदर्भात चांगला ठेवणार तेवढाच उत्तरं तुम्ही योग्य देऊ शकतात. आता पहिला प्रश्न आलेला आहे हा हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत. हार्वर्ड गार्डनरद्वारा प्रतिपादित बहुबुद्धियों में निम्नलिखित में से कौन सी बुद्धी शामिल नाही. बघा, जर तुम्ही हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत वाचलेला असेल तर हार्वर्ड गार्डनरने काय सांगितली होती, 8 प्रकारची बुद्धी सांगितली होती. आता 8 प्रकारची बुद्धी सांगितलेली होती. आता तुम्हाला काय सांगितलं, इनमे से कौन सी बुद्धी शामिल नाही, म्हणजे हार्वर्ड गार्डनरने सांगितलेल्यापैकी कोणती बुद्धी याच्यामध्ये नाही आहे. बरोबर आहे का नाही. कोणती बुद्धी नाही आहे. बघा, हार्वर्ड गार्डनरने स्थानिक बुद्धी सांगितलेली आहे. बरोबर आहे का नाही. संगीतीय बुद्धी सांगितली आहे आणि प्राकृतिक बुद्धी पण सांगितलेली आहे. पण भावनात्मक बुद्धी कधी हार्वर्ड गार्डनरने सांगितलं नाही. म्हणून तुम्हाला काय विचारलेलं होतं, निगेटिव्ह विचारलेलं होतं. शामिल नाही आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती बुद्धी शामिल नाही, तर भावनात्मक बुद्धी. हार्वर्ड गार्डनरचा जो बहुबुद्धी सिद्धांत आहे याच्यामध्ये भावनात्मक बुद्धी शामिल नाही आहे. आता मग तुम्ही सांगा, ज्या मुलांनी कन्सेप्टच वाचत नाही, फक्त ते म्हणतात आम्ही PYQ करू, खरंच पास होतील का? अजिबात पास होणार नाही. कारण कोणत्या शास्त्रज्ञाने काय सांगितलं हे पण तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुम्हाला निगेटिव्ह विचारलं तर निगेटिव्हच उत्तर देता आलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचारलं तर पॉझिटिव्हच उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे भावनात्मक बुद्धी हार्वर्ड गार्डनरने सांगितलेली नाही आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. आता बघा, राष्ट्रीय शिक्षा नीती 2020, मी तुम्हाला बोललो होतो राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 या संदर्भात तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. राष्ट्रीय शिक्षा नीती 2020. आता राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 सुजाती है की शिक्षा, म्हणजे काय म्हटले, राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 क्या सुजाती आहे का, शिक्षा कशी पाहिजे, म्हणजे शिक्षा कशी पाहिजे. पहिलं ऑप्शन काय म्हटलेले, पाठ्यपुस्तक की विषय वस्तू पर तक सीमित होनी चाहिए. पाठ्यपुस्तक की विषय वस्तू तक सीमित होनी चाहिए, म्हणजे राष्ट्रीय शिक्षा नीतीचा असा उद्देश आहे का मुलांच्या लक्षापेक्षा, म्हणजे मुलांच्या भावनांपेक्षा पाठ्यपुस्तकांवर जास्त लक्ष द्या, असं म्हणते का राष्ट्रीय शिक्षा नीती. अजिबात म्हणत नाही, अजिबात म्हणत नाही. म्हणजे काय झालं, जे पहिलं ऑप्शन झालं ते काय झालं, कट झालं. नकारात्मक पुनर्बलनद्वारा मिटाई जाणे चाहिए. नकारात्मक पुनर्बलन. आता बघा, पुनर्बलनचे 2 प्रकार पडतात, एक असतं सकारात्मक, एक असतं नकारात्मक. आता जर तुम्ही विद्यार्थ्यांना नकारात्मक पुनर्बलन दिले म्हणजे प्रोत्साहन देणे, याला प्रोत्साहन देणे म्हणतात. बघा, पुनर्बलन म्हणजे प्रोत्साहन देणे, शाबासकी देणे, यांना आता असे काही शब्द असतात ना, यांचे पर्यायी शब्द तुम्हाला मराठीमध्ये समजून घेणं गरजेचं असतं. आता जर विद्यार्थ्यांना तुम्ही नकारात्मक पुनर्बलन दिलं तर ते योग्य शिकतील का, म्हणजे एखाद्याने काही लिहून आणलं आणि तुम्ही म्हणाल हे काही कामाचं लिहून आणलं नाही, म्हणजे काय झालं, नकारात्मक. मग राष्ट्रीय शिक्षा नीती हे सांगतं का, तर अजिबात सांगत नाही. त्याच्यानंतर बघा, जे चुकीचं आहे ते चुकीचं काढणं तुम्ही शिका, तेव्हाच तुम्हाला उत्तर सापडतं. विद्यार्थियों के बीच प्रतिस्पर्धा को बढ़ावाने के लिए प्रोत्साहन करना. प्रतिस्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिस्पर्धा लावायची. बघा, जो 1 नंबर येईल त्याला आपण हुशार म्हणून, जो 40 नंबर येईल त्याला काय म्हणायचं, म्हणजे अशा प्रतिस्पर्धा कधी विद्यार्थ्यांमध्ये लावायचा नाही. कारण सगळे काय असतात, व्यक्तिभिन्नतेचे असतात. प्रत्येकाला, आता एक तुम्ही जर म्हटले मी आज गणिताचा पेपर घेणार आणि गणितामध्ये पहिला क्रमांक येईल तोच आपण श्रेष्ठ मुलगा समजू, पण सगळ्यांची बुद्धी सगळी गणितामध्ये असते का, अजिबात नाही. एखाद्याला संगीताची आवड असेल, एखादा मराठीमध्ये हुशार असेल, किंवा एखाद्या हिस्ट्रीमध्ये असेल, म्हणजे व्यक्तिभिन्नतेचा पण तुम्ही काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणजे तिसरा ऑप्शन पण येणार नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, समालोचनात्मक चिंतन के विकास पर केंद्रित होनी चाहिए. समालोचनात्मक चिंतन म्हणजे काय, विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन करा, त्यांच्या विचार जाणून घ्या, त्यांच्या कल्पना जाणून घ्या, त्यांची सृजनात्मक विचारांसाठी तुम्ही प्रोत्साहन करा, आपसारी विचारांसाठी प्रोत्साहन करा. एखादी समस्या निर्माण झाली असेल वर्गामध्ये, तुम्ही त्यांना काही दिलं असेल, त्या चर्चा करायला लावा. शिक्षकांना प्रश्न विचारतील, त्यांच्या समकक्षी असतील म्हणजे त्यांच्या वर्गातील मित्र असतील, त्यांच्याशी तो चर्चा करून त्याचा मार्ग कसा काढतो, आलोचनात्मक किंवा समालोचनात्मक चिंतन कसं चांगलं करतो, याच्यावर तुमचं काय केलं पाहिजे, राष्ट्रीय शिक्षा नीती म्हणते याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं समालोचनात्मक चिंतनाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे याचं उत्तर काय असेल, ऑप्शन 4 असेल. का असेल आता मी तुम्हाला सांगितलं, पण कारण विद्यार्थ्यांना ते स्वतःहून जाणून द्या ना, त्यांना निरीक्षण करतील. समालोचनात्मक चिंतन म्हणजे स्वतःहून निरीक्षण करतील, अन्वेषण करतील, खोज करतील. बरोबर आहे का नाही. हे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न समजून घ्यावे लागतात.
आता प्रश्न आहे बघा लेवाइगोस्की. आता लेवाइगोस्की तुम्हाला कधी सोडू शकत नाही. लेवाइगोस्की 2 ते 3 मार्कासाठी तुम्हाला 100% येणार, 100% लेवाइगोस्की. आता लेवाइगोस्कीने निम्नलिखित में से कोणचा सिद्धांत दिया आहे. आता लेवाइगोस्कीने कोणता सिद्धांत सांगितलेला आहे, ज्याने वाचलेलं असेल त्याला काही सांगायचं नाही. आता नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे, लॉरेन्स कोलबर्ग. म्हणजे हे काय झालं, कट झालं. हे अजिबात कोणी दिलेलं नाही. निरंतरताचा सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा लेवाइगोस्कीने कोणता सिद्धांत दिलेला होता, तो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हा लेवाइगोस्कीने दिलेला होता. म्हणून याचं उत्तर काय असेल, सामाजिक सांस्कृतिकचा सिद्धांत. म्हणजे कोणी काय दिलेलं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे, नाहीतर फक्त वाचतच असणार, त्याला महत्त्व नाही. त्याच्यानंतर विकास किस पर निर्भर आहे. आता किस पर निर्भर आहे म्हणजे आता विकास म्हणजे काय, थोडक्यात मी तुम्हाला सांगून जातो. विकास म्हणजे आपण जन्म झाला, आपण जन्मापासून मोठे झालो, त्याच्यानंतर भाषा शिकलो, सगळं काही शिकलो. मग विकास किस पर निर्भर राहत आहे, विकास किस पर निर्भर आहे. तर विकास काय असतो. आता काय म्हणाल, फक्त काहींचं उत्तर काय असेल, फक्त आनुवंशिकतेवर निर्भर असतो का, तर अजिबात नाही. विकास फक्त आनुवंशिक. आता समजा एखादा मूल फक्त जन्माला आल्यानंतर भाषा कुठे शिकतो, समाजात. म्हणजे काय झालं, वातावरण पण महत्त्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. आणि आता वातावरण, आता फक्त काय म्हणाल का सर, मग वातावरण मिळालं, पण अनुवंश पण महत्त्वाचं आहे ना. समजा एखादा अपंग जन्माला आला, वातावरणात किती पण त्याला ठेवले, त्याला काही 2 पाय फुटणार आहेत का, अजिबात होणार नाही. म्हणजे काय असतं, हे दोघं जे एकत्र असतात. मग इथे काय म्हटलेलं, इथे पण एक ऑप्शन आलेलं, इथे पण वातावरण, इथे केवळ अनुवंशिक. पण चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलंय, अनुवंशीवर वातावरण की आंतरक्रिया. म्हणजे माणसाचा विकास कसा होत असतो, मानव असो किंवा कुठलाही प्राणी असो, अनुवंश आणि वातावरण जेव्हा आंतरक्रिया होते तेव्हाच मानवाचा विकास होत असतो. जेवढे टॉपिक तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्ही न समजता, कुठलाही टॉपिक न समजता तुम्ही फक्त म्हणायचं का मी पास झाले पाहिजे आणि मी तर लय अभ्यास करते, अरे बाबा असा अभ्यास तर कोणी पण करतं. असा मी जसं तुम्हाला सांगतो ना, तसा तुमच्या माइंड चालला पाहिजे, तसंच पेपरामध्ये तुमचे विचार चालले पाहिजे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो तसाच विचार ज्या वेळा तुमचा चालेल आणि मराठीमध्ये तुम्ही ज्या वेळा समजून घेणार त्याच वेळा तुम्ही पास होणार. नाहीतर मग मी जसं सांगतोय फक्त ऐकून घ्यायचं आणि तिथे आम्हाला जमलं नाही, असं नाही. मी कसं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो, तुम्ही पण मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता ना. निम्नलिखित में से कौन सा समस्या समाधान की पद्धती का पहिला चरण आहे. समस्या समाधान म्हणजे बघा, एखादी समस्या आपल्याला निर्माण झाली, तर समस्या निर्माण झाल्यानंतर, आता उदाहरणार्थ तुम्ही शाळेत जाताना समजा तुमची सायकल पंक्चर झाली. काय झाली, सायकल पंक्चर झाली. आता पहिले ही समस्या निर्माण झाली. आता समस्या निर्माण झाल्यानंतर पहिले काय करणार, तुम्ही समस्याची परिभाषित करणार का, समस्याची परिभाषा करणार का. म्हणजे पण सगळ्यात महत्त्वाचं चरण म्हणजे काय असतं, प्रासंगिक खोज करणार का. म्हणजे आता पहिले तुम्ही हा विचार करणार का, का नाही बाबा आता प्रसंग काय आलेला आहे आपल्यावर, हे बघणार का. परिकल्पनात्मक निरूपण करणार का. पण सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, समस्याची पेहचान करणार. पेहचान करणार म्हणजे तुमची सायकल पंक्चर झाली आहे का हे आधी बघणार ना, का पहिले समस्याची परिभाषा करणार का. का पहिले सांगून देणार माझी सायकल पंक्चर झालेली, अजिबात सांगणार नाही. प्रासंगिक जानकारी, काय लगेच सायकल पंक्चर होण्याच्याच पहिले तुम्ही म्हणणार का नाही बाबा मग आता मग पंक्चरवालचं दुकान कुठे असेल, काय असेल, नाहीतर मग सायकल लावून देतो मग निघून जातो, हा विचार करणार का आधी, अजिबात करणार नाही. परिकल्पनात्मक निरूपण म्हणजे तुम्ही वेगवेगळे विचार करणार का, मग आता जाऊ द्या सायकल लावून द्या, एखादी गाडीने बसने वगैरे जाऊ, असा विचार करणार का, अजिबात करणार नाही. समस्या समाधानचं पहिलं चरण काय असतं, तुम्ही ती समस्याची पहचान केली पाहिजे. ती समस्या नक्की आहे काय, सायकल पंक्चर झाली आहे का, हा पहिलं चरण असेल. सायकल पंक्चर झाली आहे का हे तुम्ही माहिती पडल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रक्रियेला ना मग त्याला सोडवण्यासाठी मग समस्या की परिभाषा करणं असेल, प्रासंगिक जानकारी, मग त्याच्यानंतर समस्या की पेहचान झाली, त्याच्यानंतर प्रासंगिक जानकारी करणार. 2 नंबरला काय येईल, आता बघा 1 नंबरला काय येईल, समस्या की पेहचान येईल, 1 नंबरला येईल, बरोबर आहे का नाही. इथे काय म्हटलंय, पहिला चरण म्हणजे काय, समस्या की पेहचान. 2 नंबरला काय येईल, प्रासंगिक जानकारी. म्हणजे तुम्ही काय करणार, आता या काय झालेलं बा, नक्की पंक्चर कुठे झालेले, नक्की काय झालंय, मागचं चाक झालंय का पुढचं चाक झाले, म्हणजे त्याच्यानंतर काय म्हणतात, समस्या परिकल्पनात निरूपण म्हणजे ही समस्या सोडवण्यासाठी तिसरं ऑप्शन काय असेल, म्हणजे तिसरं चरण काय असेल, का तुम्ही ती समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार. आणि चौथ्यानंतर ही समस्या याच पद्धतीने सोडवली, याला म्हटलं जाईल समस्याचं परिभाषा करणं, म्हणजे चौथं चरण असेल. पण पहिलं चरण म्हणजे इथं तुम्हाला काय विचारलेलं होतं, समस्या समाधान पद्धती का पहिला चरण म्हणजे काय, पहिलं चरण म्हणजे समस्या की पहचान करना, समस्याची पेहचान
बरोबर आहे का नाही? समस्याची ओळख तुम्हाला ज्या वेळा होईल तेव्हा समस्या सोडवणार ना, का बिना ओळख सायकल पंक्चर झालंय मागचं चाक पंक्चर आणि तुम्ही पुढचं चाक खोलत बसले. हां? म्हणजे काय झाले, तुम्ही समस्या ओळखली का? अजिबात नाही. नंतरून समजा एखाद्याचा गुडघा दुखतोय आणि त्याला तर तुम्ही पोटाचं ऑपरेशन करून टाकलं. नंतरून माहीत पडलं की नाही त्याचं त्याचा गुडघा दुखत होता. म्हणजे समस्या ओळखली का? अजिबात नाही. म्हणजे समस्या ओळखण्यासाठी पहिली समस्या समाधानाचा पहिला चरण काय असतं? समस्या की पहचान करणं. नाहीतर समस्याची पेहचान करायची नाही आणि तुम्ही पुढे जायचं, याला पण महत्त्व नाही. आता त्याच्यानंतर प्रश्न जेवढे मी समजून देतो, प्रश्न बघा एवढे प्रामाणिकपणे खूप मी चॅनल बघितले, एवढे प्रामाणिकपणे आणि एवढे सोप्या पद्धतीने प्रश्न खूप कमी जण समजून देतात. निम्नलिखित में से कौन सा अधिगम प्रक्रिया में सकारात्मक रूप से योगदान नहीं देता? आता सकारात्मक रूप से योगदान नाही देता. सकारात्मक रूप म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं सकारात्मक आणि नकारात्मक. नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह प्रभाव पडेल आणि सकारात्मक म्हणजे काय? पॉझिटिव्ह प्रभाव पडेल, चांगला प्रभाव पडेल. चांगला आणि वाईट. आता मराठीमध्ये चांगलं कळतं. सकारात्मक म्हणजे चांगलं, सकारात्मकमध्ये चांगलं आणि नकारात्मकमध्ये वाईट. आता अजून समजलं चांगलं? आता मी तुम्हाला सांगितलं आपसारी चिंतन. आपसारी चिंतन काय असतं? सकारात्मक असतं. कारण काय? आपसारी चिंतनच्या एका प्रश्नाचे अनेक उत्तर असतात. म्हणजे काय असतं? जर तुम्हाला सांगितलं भारतात लोकसंख्येची कारणं सांगा. विद्यार्थी वेगवेगळे असेल, सांगतील वंशाला दिवा पाहिजे, घरात काम करायला माणसं पाहिजे, म्हातारपणी पालनपोषण करायला मुलं पाहिजे म्हणून लोकसंख्या वाढली. म्हणजे काय झाली? विद्यार्थी अभिव्यक्त होतील, चर्चा करतील. त्याच्यानंतर चर्चेच्या माध्यमातून पण आपण काय करू शकतो? वेगवेगळे विषय मांडू शकतो. विद्यार्थ्यांना बोलता करता येतं. याच्यामध्ये पण बोलता करता येईल आपसारीमध्ये आणि चर्चाच्या माध्यमातून पण विद्यार्थ्यांना काय करता येईल? बोलता करता येईल. म्हणजे ते वेगवेगळ्या समस्या मांडतील. समकक्षीयों के साथ सहयोग. आता समकक्षी म्हणजे त्याचे वर्गमित्र. आता वर्गमित्रांबद्दल जेव्हा विद्यार्थी बसतो तर बोलतो म्हणजे चर्चा करतो. या चर्चेच्या माध्यमातून काय होतो? भाषा विकास होतो. बरोबर आहे का नाही? चर्चा असेल, समकक्षी सहयोग असेल, याच्या मार्फत काय होतो? भाषा विकास होतो. भाषा विकास कसा होतो? आता विद्यार्थी जेवढे बोलाल त्यावेळी भाषा शिकाल, ऐकाल, कानावर पडलं ते ग्रहण करणार आणि बोलणार ते उत्पादन करणार. म्हणजे भाषा विकास जर व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे? त्यांच्या वयानुरूप जे मुलं असतील त्यांच्यामध्ये त्यांना बोलू द्या. त्याच्यामुळे त्यांचा विकास होईल. म्हणजे काय झालं? हे तिघं काय आहेत? सकारात्मक आहेत. हे तिघं काय झाले? सकारात्मक प्रभाव आहे. पण नकारात्मक प्रभाव म्हणजे अभिसारी म्हणजे काय? अभिसारी प्रश्न म्हणजे काय? ज्या प्रश्नाचं एकच उत्तर असतं. आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राची राजधानी मुंबई. तुम्हाला सांगितलं भारताची राजधानी दिल्ली. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विकास होईल का? काही अजिबात विकास होत नाही. म्हणजे विद्यार्थी काय करतात? फक्त पाठांतर करतील. विद्यार्थी काय करतील? अभिसारीमध्ये फक्त काय सवय लागते त्यांना? अभिसारीमध्ये पाठांतराची सवय लागते. काय लागते? पाठांतर करणे. पाठांतराची सवय लागते. मग पाठांतर करण्याने विद्यार्थ्यांचा विकास होईल का? अजिबात होणार नाही. हे पाठ करून ठेवतील. आता भारताची राजधानी दिल्ली हे पाठ करून ठेवलं, याच्यामध्ये काही विकास झाला का? अजिबात नाही. काही अभिव्यक्त झाले का? काहीच अभिव्यक्त होणार नाही. आणि समजा एखाद्या शिक्षकाने प्रश्न विचारला, भारताची राजधानी कोणती? एक विद्यार्थी उत्तर देऊन देईल. काय? दिल्ली देऊन देईल. आता मला सांगा, दिल्ली उत्तर दिल्यानंतर बाकीचे विद्यार्थी काय तेच उत्तर देत बसतील. म्हणजे काही विकास झाला का? काही चर्चा झाली का? काहीच झालं नाही. पण जर भारतामध्ये खाण्याच्या वस्तू आहेत, ते कोणकोणत्या वस्तू आहेत? मग विद्यार्थी काय करतील? वेगवेगळे नावं सांगेल. म्हणजे काय? आपसारी प्रश्न झाला, चर्चा होईल, समकक्षी सहयोग होईल. पण अभिसारी म्हणजे काय? विद्यार्थ्यांवर निगेटिव्ह परिणाम टाकतो का? फक्त त्याचं एकच उत्तर असतं. विद्यार्थ्यांना प्रभाव होत नाही. विद्यार्थी भाषा जास्त वापरू शकत नाही. त्याच्यामुळे ते निगेटिव्ह असतं. जेवढे तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा आहे. आणि तुम्ही फक्त म्हणणार आम्ही पेपराच्या वेळेत अभ्यास करू आणि हे सगळे टॉपिक आहेत ना, हे सगळे टॉपिक आलेले आहेत. टॉपिक अभ्यासले तरच. आता मी टॉपिक अभ्यासले म्हणून मी एवढं सोप्यामध्ये सांगतो. ज्याने अभ्यासलं नाही त्याला कठीणच वाटणार. आता आकलन म्हणजे काय? मूल्यमापन. आकलन किसके लिए किया जाता है? म्हणजे आपण मूल्यमापन कशासाठी करतो? या संदर्भात आलेला प्रश्न आहे. मूल्यमापन कशासाठी करतो? आता अधिगम का आकलन म्हणजे तुम्ही शिक्षण शिक्षण काय आहे? शिक्षण काय आहे? याच्यासाठी आकलन करतात का? अधिगम शिक्षणासाठी आकलन करतात का? शिक्षणासाठी. अधिगम म्हणजे काय? शिक्षणासाठी आकलन करतात का? योगात्मक मूल्यांकन म्हणजे परीक्षेमध्ये चांगले अंक मिळवले पाहिजे यासाठी तुम्ही योगात्मक मूल्यांकन करतात तर अजिबात करत नाही. बरोबर आहे का नाही? असतत मूल्यांकन. आता बघा इथे तुम्हाला फसवलं कसं? सतत राहिलं असतं तर योग्य राहिलं असतं. काय असतं? सतत.
पण इथे काय लावून दिला, अ लावून दिला. अमुळे काय झालं, असतत. असतत म्हणजे काय, तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा मूल्यमापन करायचं, म्हणजे कंटिन्यू करायचं नाही. बघा सीटेट असा शब्दफेर करते, सतत मूल्यांकन राहिलं असतं तर काय समावेशी कक्षा चांगलं राहिलं असतं, पण अ लावल्यामुळे काय झालं, असतत मूल्यमापन. म्हणजे शिक्षकाला वाटलं तर मूल्यमापन करेल आणि नाही वाटलं तर करणार पण नाही. म्हणजे हे चांगलं आहे का, अजिबात नाही. तर आपण मूल्यमापन कशासाठी करतो, अधिगम केले आकलन. अधिगम केले आकलन म्हणजे काय, आपण विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत असतो ते विद्यार्थी शिकत आहेत का, आणि त्यांच्यामध्ये काही समस्या निर्माण होत काय का. आकलन कशासाठी केलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट बघा, अधिगम केले आकलन म्हणजे आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन का करतो, मी जे शिकवलं ते विद्यार्थ्यांना येतं का, बरोबर आहे का नाही, ते विद्यार्थ्यांना येतं का, त्याच्यामध्ये काही समस्या आहेत का, बरोबर आहे का नाही, काही समस्या आहेत का, यांचं मूल्यमापन करून, बरोबर आहे का नाही, आणि परत अध्यापनाला सुरुवात करण्यासाठी आपण मूल्यमापन करतो. म्हणजे मूल्यमापन कशासाठी केलं जातं, आकलन कशासाठी केलं जातं, अधिगम केले आकलन म्हणजे शिक्षणासाठी आपण काय करतो, मूल्यमापन करतो. शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना ते समजतंय का यासाठी आपण मूल्यमापन करतो. फक्त शिक्षणासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांना येतं का, त्यांना तो पॉईंट समजला का, म्हणजे अधिगम केले आकलन आपण केलं जातो. तुम्हाला जेव्हा पण प्रश्न येईल, जेव्हा पण मूल्यमापन किसके लिए किया जाता है किंवा आकलन किसके लिए किया जाता है, याचं उत्तर हेच असेल, अधिगम केले आकलन. उत्तर कधीच बदलत नाही, अधिगम केले आकलन हेच त्याचं उत्तर असेल. आता त्याच्यानंतर प्रश्न आहे स्थूलगामक कौशल्य. आता तुम्हाला स्थूलगामक आणि सूक्ष्मगामक कौशल्य मी तुम्हाला उदाहरणं पण त्या दिवशी दिलेली होती, आणि ज्यांनी टॉपिक वाचले असेल तेच उत्तर देतात. आता स्थूलगामक कौशल्य आणि सूक्ष्मगामक कौशल्य हे आपण आता थोडं मी सांगतो. स्थूल म्हणजे काय, ज्या ठिकाणी मोठ्या अवयवांचा उपयोग होतो. काय होतो, मोठ्या अवयवांचा उपयोग होतो. आणि सूक्ष्म म्हणजे काय, ज्या ठिकाणी छोट्या अवयवांचा उपयोग होतो. आता इथे काय विचारलेलं आपल्याला, थूल कौशल्य. आता थूल कौशल्य, आता आपल्याला पहिले काय थूल दिलेले, विचारलं काय थूल कौशल्य का उदाहरणे, म्हणजे आपल्याला थूल कौशल्य शोधावं लागेल. पण आपल्याला तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आपण सूक्ष्म बाजूला काढत नाही तोपर्यंत थूल सापडेल का, अजिबात सापडणार नाही. आता ऑप्शन चित्र बनवणं म्हणजे काय, आपण बोटांचा वापर करू, म्हणजे काय छोट्या अवयवांचा, म्हणजे काय झालं, हे सूक्ष्म झालं, बरोबर आहे का नाही, सूक्ष्म कौशल्य झालं. आंखों में काजल लगाना, आता काजल आपल्या डोळ्यामध्ये काजल लावतो, काय पायाने लावत बसतो का, अजिबात नाही. म्हणजे काय बोटाने लावलं म्हणजे काय झालं, हे पण सूक्ष्म झालं, निगेटिव्ह असं प्रकारे काढायचं. सुई में धागा पिरोना, म्हणजे जेव्हा सुईमध्ये तुम्ही धागा टाकणार, कशाने टाकणार, कंबरेने टाकणार का पायाने टाकणार, बोटानेच टाकणार, म्हणजे काय झालं, हे पण सूक्ष्म झालं. आता बघा 3 सूक्ष्म आलं, उरलं काय, सायकल चालना. सायकल चालना म्हणजे स्थूल का आहे, कारण इथे मोठे अवयव लागतील. सायकल चालवण्यासाठी तुम्ही बोटांनी सायकल चालवणार का, मोठा अवयव. सायकल चालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्या अवयवांचा उपयोग होतो, म्हणजे काय मोठ्या अवयवांचा उपयोग होतो, त्याला काय म्हटलं जातं, स्थूल म्हटलं जातं. म्हणून याचं उत्तर काय असेल, सायकल चालना. बघा याच प्रकारे तुम्ही समजून घेऊ शकतात. आता शेवटचा प्रश्न आहे सामाजिकरण. आता सामाजिकरणाचे 2 प्रकार पडतात. प्रकार पडतात, प्राथमिक सामाजिकरण आणि दुय्यम सामाजिकरण. बघा आता सामाजिकरण की प्राथमिक संस्था आहे. आता सामाजिकरणाची प्राथमिक संस्था. आता प्राथमिक संस्था म्हणजे काय, प्राथमिक संस्थेमध्ये काय येतो, परिवार येतो. आता तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगून देतो. प्राथमिक सामाजिकरणामध्ये म्हणजे इथे काय विचारलंय, डॅश संस्था आहे, म्हणजे परिवार काय असतं, प्राथमिक सामाजिकरण. कारण मूल सगळ्यात पहिले कुठे येतं, समाजात येतं का परिवारामध्ये येतं, परिवारामध्ये. म्हणजे परिवार काय असतं, प्राथमिक असतं. परिवार काय असतं, प्राथमिक सामाजिकरण असतं. आणि ज्या वेळा मूल परिवारापासून दूर जातं, म्हणजे समाज झाला, मीडिया झाला, विद्यालय झाला, हे काय झालं, गौण सामाजिक. त्याला गौण पण म्हटलं जातं. गौण म्हणजे दुय्यम सामाजिकरण म्हटलं जातं. बघा आता हे तुम्ही केव्हा शिकले, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे प्राथमिक सामाजिकरण विचारलं तर परिवार, आणि दुय्यम सामाजिकरण किंवा दुसरे सामाजिकरण विचारलं तर विद्यालय, मीडिया, म्हणजे परिवाराव्यतिरिक्त जे पण असतं त्याला दुय्यम सामाजिकरण म्हटलं जातं. आणि प्राथमिक सामाजिकरण परिवार असेल किंवा आई वडील असेल, आसपडोस असेल, आसपडोस म्हणजे एकदम शेजारी म्हणजे काय, प्राथमिक सामाजिकरणामध्ये येतात. पण समाज असेल, समाज लांबचा असेल, मीडिया असेल, जे पण वर्तमानपत्र असेल, हे काय बाहेरचं आहे. पण परिवार असेल, आई वडील असेल किंवा आसपडोस म्हणजे भीती लागून घरं असतात ना, त्याला प्राथमिक सामाजिकरणामध्ये येतात. बघा हा जो पॉईंट आहे, आता नोटसाठी आणि बॅच जॉईन करण्यासाठी आता तुम्ही काय करा, बॅच जॉईन केल्याशिवाय तर तुम्हाला पर्याय नाही. आता बघा हा जो नंबर आहे, मी बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करावाच लागेल.
कारण तुम्हाला बॅच जॉईन केल्याशिवाय मार्ग मिळणार नाही. कारण दिवसेंदिवस काय होतं, सीटेटची लेवल थोडी हार्ड होत चालली. आणि समजा तुम्ही याच्यामध्ये समजा निगेटिव्ह सिस्टीम नंतरून आली. नंतरून काय, आता समजा काही काय करतात, डी-एड करताय किंवा बी-एड करतात, ते आता ॲपियर आहेत. काय ॲपियर आहेत. आता मग काही तुम्हाला सल्ला काय देतील, मी डी-एड पूर्ण करेल किंवा बी-एड पूर्ण करेल तेव्हा पेपर देईल. आणि समजा तुम्ही समजा तुमचं 1 वर्षाने पूर्ण होईल किंवा 2 वर्षांनी, जे आता असतील, आणि समजा त्यावेळेला तुमची निगेटिव्ह सिस्टीम आली. आताच काहींनी पेपर देऊन 52 पडताय. निगेटिव्ह सिस्टीम आल्यावर किती पडतील, परत मायनस होऊन जातील. म्हणजे तुम्ही 40पर्यंत येऊन लागाल. त्याच्यामुळे आता करू नका. जोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही तोपर्यंत काय करा, अजून तुमचा मायनस होत नाही, तुम्ही चुकले तरी एक पण मार्क मायनस होत नाही. त्याच्यामुळे काय करा, अशामध्येच तुम्ही जर पास होऊन गेले तर तुमचा नक्कीच फायदा होणार. आणि नंतरून काय, अभ्यासक्रम बी बदलू शकतो, जो पॅटर्न आहे तो कठीण होऊ शकतो, निगेटिव्ह सिस्टीम येऊ शकते. कारण दिवसेत काय होतात, चेंजेस होत जातात. त्याच्यामुळे डी-एड असेल, बी-एड असेल, या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच लक्ष घाला. जूनमध्ये तुम्ही पास होऊन गेलं, तुमचं टेन्शन मिटून जाईल. मग बी-एड भले तुमचं 1 वर्षाने कंप्लीट होऊ द्या तरी चालेल, पण तुम्ही पास झालेले महत्त्व. बी-एडला तुम्हाला 99% असले तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण इथे तुम्ही 82 मार्क जरी घेऊन आले, ओबीसी असाल, एस-टी असाल, तर तुम्ही शिक्षक होऊ शकतात. पण हे 99वर तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही. अजून याच्या बारीकपेक्षा काय सांगलं पाहिजे. नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.